तर बारामती पोटनिवडणुकीची उमेदवारी मागे घेण्याबाबत काँग्रेसमध्येच असमन्वय पाहायला मिळत आहे। वडेट्टीवारांनी उमेदवार माघारीची घोषणा केली असली तरी देखील काँग्रेसचा अधिकृत निर्णय अजूनही झालेला नाहीये। काँग्रेस हायकमांडचा निर्णय येण्याआधीच विजय वडेट्टीवारांनी परस्पर बारामती पोटनिवडणुकीतून माघारीची घोषणा केलेली आहे। सध्या मल्लिकार्जुन खरगे आणि सपकाळांची चर्चा सुरू आहे, त्यामुळे अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर येते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। वैदेही, आपण पाहतोय एकीकडे वडेट्टीवारांनी माघारीची घोषणा केली आहे, मात्र हायकमांड कडून तशी काही घोषणा करण्यात आलेली नाहीये। नेमकं काय घडतंय काँग्रेसमध्ये? सध्या ही बारामती पोटनिवडणुकीमधून काँग्रेसने माघार घेतली असल्याची जरी घोषणा केली असली तरी त्याच्यामध्ये अजून कुठेही तथ्य नसल्याचं मत हर्षवर्धन सकपाळ यांनी जे आहे ते पत्रकारांशी अनौपचारिक चर्चांमध्ये व्यक्त केलेलं बघायला मिळतं आहे। कारण एकूणच जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं खरं तर ही घोषणा केली ही तत्काळ आता घोषणा करण्याची गरज नव्हती, कारण सध्या एकूणच वरच्या पातळीवर अनेक राजकीय पक्षांचे नेत्यांचे जे आहेत ते परस्परांना एकमेकांना जे आहे ते फोन सुरू असलेले बघायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे मल्लिकार्जुन खरगे असू देत किंवा अन्य राजकीय नेते जे आहेत यांचा समन्वय या एकूणच प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा जो उमेदवार या मैदानामध्ये उतरलेला बघायला मिळत आहे तो त्याची एकमेव इच्छा आहे ती म्हणजे अजित पवार यांच्या अपघाता प्रकरणात FIR नोंदवण्याची। आता याच सगळ्या प्रकरणामध्ये जर FIR संदर्भात जर ग्वाही वरिष्ठ पातळीवरून दिली जात असेल तर निश्चितच हा उमेदवार जो आहे तो माघारी फिरू शकतो असंही मत व्यक्त करण्यात आलेलं आहे। मात्र विजय वडेट्टीवार यांनी तत्काळ अशा पद्धतीची घोषणा का केली हा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित होतोय। याचमुळे खरं तर काँग्रेसमध्ये एकाच गोष्टीवरून मतभेद आहेत का असा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। समन्वयाचा अभाव जो आहे तो देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचं बघायला मिळत आहे। मात्र वरिष्ठ पातळीवर बारामती निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू असताना अशा पद्धतीनं अचानकपणे एखादा निर्णय देणं हे योग्य नसल्याचं मतही काँग्रेसच्या काही नेत्यांकडून व्यक्त होताना बघायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद वैदेही, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। बारामती निवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतल्याची घोषणा आता वडेट्टीवार यांनी केली असली तरी ही अधिकृत घोषणा ही हायकमांड कडूनच होणार आहे आणि त्या संदर्भात अद्याप तरी कुठलीही माहिती समोर येत नाहीये आणि सपकाळ यांनी देखील अशी कुठलीही घोषणा केलेली नाहीये किंवा त्या संदर्भात आमचा कुठला विचार नाहीये असं देखील सपकाळ यांनी ऑफ कॅमेरा स्पष्ट केलं।